नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला आता माझ्या लहानपणी काही घडलेले किस्से आणि आमच्या ऑफिसमध्ये काही घडलेले किस्से सांगणार आहे. माझं लहानपण तसं गावी गेलेलं आहे. लहानपणी तसा मी अत्रगज होतो. तर आमच्या गावामध्ये एक मथुरी नावाची म्हातारी होती. आता मथुरी हे तिचं टोपण नाव, खरं नाव वेगळं होतं. ती जेव्हा रस्त्याने जायची ना, तेव्हा आम्ही पोरं आहे ना लपून तिला म्हणायचो, ए पुत्री, ए पुत्री. मग ती अशी भडकायची ना, हे पोरानं तुमच्या आईचा खो तुम्हाला मला पुत्री म्हणता, हा तुमची झाली रक्का नाही ती ती झाली राख रंगोळी. मग आम्ही तिला आणखी भडकावचो, ए तुला सोन मारते ना ती बरोबर आहे, असंच मारलं पाहिजे. मग आणखी चौतळायची, आणखी शिवाय द्यायची. आम्ही आम्ही ते एन्जॉय करायचो. तर आमच्या गावी माझ्या 2 चुलत आजी होत्या. एकीचं नाव होतं भागीरथी, तिला टोपण नावाने पांढरी आजी म्हणायचो. आणि दुसरी आजी होती गोलो आजी, म्हणजे तिचं खरं नाव होतं लाडूबाई. तर ही गोलो आजी आहे ना, ही आमच्या वाडीत कुणाचं जर लग्न असेल ना, तर ती गाणं म्हणायची. आता माझ्या लग्नात पण तिने गाणं म्हटलं होतं, ते असं, रवींद्र नवर रात्रीच आलं, त्याची कन्या ती चोरून नेली, त्याच्या बापाने आम्हाला दिली. आता लग्नामध्ये मुलं गाण्याच्या भेंड्या खेळत होते, अंताक्षरी. तेव्हा माझा मित्र किशोर याच्यावर र नावाचं अक्षर आलं, ते हेच गाणं घेतलं, रवींद्र नवर रात्रीच आलं, त्याची कन्या ती चोरून नेली, त्याच्या बापाने आम्हाला दिली. ह्या आजीकडे माझा चुलत भाऊ आणि आम्ही घरी जायचो त्यांच्या, आणि आम्ही त्यांची लावणं करायचो. ॲक्च्युली ह्या 2 म्हाताऱ्या ह्या सवती होत्या. तर त्या गुलोजीला आम्ही म्हणायचो, अगं आजी, तुला ही पांढरी आजीने ना तरुणपणी लय तुला सतवलं, लय त्रास दिलाय ना. मग काय, मग गुलोजी तापायची, अरे बाबांनो तुम्हाला काय सांगू, या रांडेनं ना मला एवढं छळलेलं ना. अरे मी नवी नवरी आले तेव्हापासून नवऱ्याला माझ्या लावालोय करायची. अरे माझ्या पोरासनी हिने आपलंसं केलं नव्हतं, आणि ह्या माझ्या पोरांना आई म्हणून द्यायची नाही. आणि आम्ही गुपचूप बाहेर पाडायचो. मग काय दोघींचं भांडण जोरात लागायचं. ती म्हणायची, अगे रांडे तू मला लय खाल्लंस, तू किडे पडून मरशील. पण पांढरी आजी काय नाही बोलायची. पांढरी आजी बोलायची, अगं गोलो तू मागचं कशाला काढतस, आता म्हातारे झालं ना. मग आम्हाला शिवाय द्यायची, मेलं भडवं आलं आणि मेलं लावालवय करून गेलं. आमच्या ऑफिसमध्ये सावंत नावाचे गृहस्थ होते. ते अनपढ, ॲक्च्युली ते आमचे इन्चार्ज होते, पण ते म्हणतात सिनियरिटी प्रमाणे त्याला जागा मिळाली. तर जेव्हा मोबाईल नवीन आले ना, तेव्हा त्यांनी मोबाईल आणला होता नवीन. तेव्हा ऑफिसमध्ये आले आणि मला म्हणाले, अरे ऐकलंस का रे. म्हणलं काय झालं सावंत. मोबाईल मी घेतला नवीन. म्हटलं कुठल्या कंपनीचा. तर काय तर सॅमसंग. अहो ते सॅमसंग नाही हो, सॅमसंग. अरे त्यात तर काय सॅमसंग, असे हे सांगायचे. आमच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये कदम नावाचे गृहस्थ होते, ते सुद्धा इन्चार्ज होते, ते पण अनपढ मालवणी. मी ॲक्च्युली ऑफिसमध्ये काम करायचो, सर्व रिपोर्टिंग करायचो. एका महिन्याला त्यांनी मला ते मस्टर पाठवलं. त्या मस्टरमध्ये आहे ना, फ्रंट पेजला पुढे नाव त्यांनी लिहिलं होतं. त्यांना लिहिता येत नव्हतं. ते नाव असं लिहिलं होतं, छोटा मटर. मी त्याला फोन केला, ओ कदम, त्या मस्टरवर तुम्ही काय नाव लिहिलं, तुम्हाला नाही लिहिलं कशाला तुम्ही लिहिलं, छोटा मटर म्हणजे काय. मग मी ते खोडलं आणि छोटं मस्टर असं नाव लिहिलं. असे आमच्याकडे कदम. तर हे कदम कंजूस माणूस, तुम्हाला सांगतो. रिटायरमेंटचा प्रोग्राम त्याचा होता. आम्ही सर्वांनी खर्च केला, कॉन्ट्रीब्युशन केलं, चांगल्या प्रकारे खर्च केला. आणि आता मी कदमांना बोललो, हो कदमानू आम्हाला पार्टी पाहिजे. हा कदम खिशामध्ये हात घालतो, बाहेर काढतो, हात घालतो, अरे तुमका मी देतोय पार्टी. त्याने काय पैसे काढले नाही आणि आम्हाला पार्टी दिली नाही. हा माणूस काही महिन्यानंतर ऑफिसला आला. अक्षरशः आमच्या लोकांनी हातावर धरून त्याला बाहेर काढला. काही वर्षानंतर कदम हे मला मार्केटला भेटले कांदिवलीला. आता म्हटलं हा जुना माणूस आहे. त्याला म्हटलं, ओ कदमानू चला चाय पिऊ. ते कदम काय म्हणे माहिती आहे, चुत मारीच्या
चा कित्याक पाजतं, थंड पाज. मी म्हटलं हो, आयुष्यात कधी तुम्ही थंड कुठं पाजलंच का? मुकाट्याने चाय पिवा, ती पण मिळूची नाही, तुमका समजलं. अशी आमची कथा. थँक्यू, धन्यवाद.